नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी कवडे क्लासेस अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। इयत्ता तिसरी ऑनलाईन लाईव्ह पेपर या ठिकाणी हा पेपर सोडवल्यानंतर या पेपरचं प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन करत आहोत। पहा, प्रश्नपत्रिका क्रमांक 205 या प्रश्नपत्रिकेचं आपण प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन पाहणार आहोत। ओके, चला पहा, पहिला प्रश्न आहे उतार्यावरती। खालील उतारा वाचू, त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांमधून शोधा। स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएंझा या विषाणूमुळे होणारा आजार आहे। या आजाराचा संसर्ग एका माणसापासून दुसऱ्या माणसाला मुख्यत्वे हवेमार्फत होतो। घसा खवखवणे, ताप येणे, खोकला येणे, श्वास घेण्यात त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत। म्हणून आपण आपले हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावे। खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा, भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी। सर्दी पूर्णतः बरी होईपर्यंत घरीच राहावे। स्वाईन फ्लू आजार टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये। संसर्गग्रस्त रुग्णास भेटी देणे टाळावे। सर्दी बरी होईपर्यंत गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये। आता पहा, हा आपल्याकडे कोरोना आजार आला होता, तसा हा स्वाईन फ्लू आहे। याची लक्षणं हे संपूर्ण या ठिकाणी माहिती दिली आहे। जेव्हा आपण हा उतारा वाचतो त्याबरोबर सगळे प्रश्न पर्यायासह वाचायचे। स्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे कोणती? खोकला येणे, श्वास घेण्यात त्रास होणे, घसा खवखवणे, सर्व पर्याय बरोबर। स्वाईन फ्लू आजार टाळण्यासाठी कोणती गोष्ट करू नये? भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, संसर्ग रुग्णास भेटी घ्याव्या, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये। अशा 2 प्रश्न याच्यावरती आहेत। पहा, आपण 2 प्रश्न पर्यायासह वाचले। आता पहिला प्रश्न पहा, स्वाईन फ्लू आजाराची लक्षणे। आता या ठिकाणी लक्षणे दिली आहे। घसा खवखवणे, ताप येणे, खोकला येणे, श्वास घेणे त्रास होणे ही आजाराची लक्षणे। पर्याय पहा, खोकला येणे बरोबर आहे, श्वास घेण्यात त्रास होणे हेही बरोबर आहे, घसा खवखवणे हेही बरोबर आहे। उत्तर काय येणार आहे? सर्व पर्याय बरोबर। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर त्याचं आहे। पुढील प्रश्न पहा, स्वाईन फ्लू आजार टाळण्यासाठी कोणती गोष्ट करू नये? नकार आहे प्रश्नात। या नकार आहे म्हणजे की नयेला गोल करायचा, म्हणजे ज्याद्वारे त्या ठिकाणी आपण थांबतो, क्षणभर थांबतो। म्हणजे या ठिकाणी आपण जेव्हा विचार करत असतो तेव्हा आपला संसर्गग्रस्त रुग्णाची भेटी घ्यावी, ते बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे। गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी जेव्हा प्रश्नाचा आपल्याला व्यवस्थित अर्थ समजत नाही किंवा या प्रश्नाची उत्तर चूक बरोबर, कोणतं योग्य अयोग्य या पद्धतीने उत्तरं शोधावी। आणि मग बाकी सर्व उत्तर बरोबर आहे आणि संसर्गग्रस्त रुग्णाच्या भेटी घ्याव्या हे उत्तर चुकीचं आहे। म्हणजे या ठिकाणी कोणती गोष्ट करू नये? तर भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी बरोबर आहे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये हेही बरोबर आहे, संसर्गग्रस्त रुग्णाच्या भेटी घ्याव्यात हे चुकीचं आहे, आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये हे बरोबर आहे। आणि उत्तर याचं पर्याय क्रमांक थुंकू नये रुग्णाच्या भेटी घ्याव्यात उत्तर 3 पाहिजे, म्हणजे यांनी चुकून 4 दिलेले, आपल्याला ते दुरुस्त करावं लागेल, ते दुरुस्त केलं जाईल। ओके, चला पुढील प्रश्न पहा। खालील कविता काळजीपूर्वक वाचा, त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून शोधा। चंद्राने मला चांदणी दिली, हळूच आईच्या वेणीत माळली, लख विजेची चंदेरी तार आईच्या गळ्यात चमचम हार, झाडाने दिलं बकुळीचं फूल आईच्या कानात घातले गुळ, जाई जुईच्या माळा गुंफल्या, बांगड्या छान हातात घातल्या, मोराने दिले रंगपात पदरावरती मोराचा नाच, बाबांनी दिली नाजूक टिकली आईला खूपच शोभून दिसली। आता ही कवीने लिहिलेली कविता आहे। बाबांनी आईला काय दिले? आतापर्यंत सगळं वेगळं दिलं, इथे शेवटच्या बाबांनी दिली नाजूक टिकली आईला खूपच शोभून दिसली। म्हणजे बाबांनी काय दिले? तर बाबांनी दिलेली आहे टिकली, नाजूक टिकली। उत्तर येणार आहे टिकली।
पुढील प्रश्न पहा, झाडाने दिलेल्या बकुळीच्या फुलाचे काय केले? झाडाने दिलेल्या बकुळीच्या फुलाचे काय केलेले पहा. या ठिकाणी झाडाने दिली बकुळीची फुलं, झाडाने दिली बकुळीची फुलं, आईच्या कानात घातले डूल. मी फुलाचं काय केले? कानात डूल घातलेले. फुलाचं काय केले? आईला बांगड्या केल्या, आईच्या कानात डूल घातले, आईच्या गळ्यात हार घातला, आईच्या वेणीत घातली. तर फुलाचं काय केलंय? बकुळीच्या फुलाचं आईच्या कानात डूल घातलेलं आहे. चला पुढील प्रश्न. आता मी आणखी शब्द लिहिते. या वाक्यातील सर्वनाम कोणते? सर्वनाम, नामाबद्दल येणारा शब्द. मग याच्यामध्ये आता मी आणखी शब्द लिहिते, क्रियापद लिहिते. मग लिहिणारी कोण आहे? तर मी म्हणजे नाव. कुणाचं तर नाव असतं तर ते नाम झालं असतं, आणि त्या नावाबद्दल काय वापरलेले? मी. त्यामुळे या ठिकाणी सर्वनाम कोणतं होणार आहे? मी हे सर्वनाम आहे. त्या लिहिणारे जे आहे, लिहिणारे त्या व्यक्तीबद्दल नाव सर्वनाम आहे. तर उत्तर मी आहे. पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. राधाने फळ्यावर चित्र काढले. यातलं क्रियापद, म्हणजे क्रिया पूर्ण करणारा शब्द, त्याला क्रियापद म्हणतात. मग याच्यामध्ये काढले हे क्रियापद आहे. आता याच्यामध्ये पहा, राधाने फळ्यावर चित्र काढले. राधा हे नाव आहे, फळा हे नामच आहे, चित्र हेही नामच आहे, आणि काढले हे क्रियापद आहे. म्हणजे प्रत्येक वाक्यात अनेक नामं येऊ शकतात, सर्व नामं येऊ शकतात. असं काही एकच येतं असं नाहीये. चला पुढे कविता वाचून प्रश्नाचे पर्यायाची वर्तुळ रंगवा. हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी सावळी दरी, बेट बांबूचे त्यातून वाजे वाऱ्याची पावरी. वारी पावरी म्हणजे वाऱ्याचा आवाज. भिन्न काळ्या खडकामधुनी फुटती दुधाचे झरे, संतपणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे. मग काळ्या खडकातून फुटती दुधाचे झरे म्हणजे झरे फुटत आहेत, पाण्याचे झरे, त्याला दुधाचे झरे उपमा. सोनसडीच्या सोन फुलांचा बाजूस ताफा उभा, तलम धुक्याची निळसर मखमल उडते भेटते नभा. शांता शेळकेंनी लिहिलेली ही कविता आहे. सोनसडी म्हणजे साळीचं शेत आहे, साळीचं शेत. आता कवितेची चुकीची जोडी पहा. हिरवी झाडी बरोबर आहे, निळी सावळी दरी बरोबर आहे, पिवळा शालू पहा काय काय दिलेलं आहे ते पहा. हिरवी झाडी, हिरवी झाडी आहे का? हिरवी झाडी बरोबर आहे. निळी सावळी दरी, दरी कशी आहे पहा, निळी सावळी दरी बरोबर आहे. पिवळा शालू, पिवळा शालू पहा बरोबर. सोनसोळीच्या पिवळा डोंगर, निळी सावळी दरी, सोनसरीच्या सोनफुलाचा बाजूस ताफा उभा. ते जे पिवळा डोंगर याचा अर्थ पिवळा शालू. शुभ्र पाखरे, शुभ्र पाखरे. आता इथं शालू कुठे आलेलाच नाहीये, त्यामुळे उत्तर काय येणार आहे? पिवळा शालू. शालू इथं म्हणलेलं नाही. पिवळा काय? डोंगर आहे, पिवळा शालू नाही, त्यामुळे उत्तर येणार आहे पिवळा शालू. खडकामधून वाहणाऱ्या पाण्याला काय म्हटले? काळ्या कबडनं खडकामधनं जे वाहत आहे ते पाण्याचे झरे, त्याला काय म्हणले? दुधाचे झरे. उत्तर दुधाचे झरे येणार आहे. ती झाडांना दुधाची उपमा दिली, दुधासारखं ते पाणी आहे. वरील कवितेत डोंगर कोणत्या रंगाचा आहे? पहिल्या ओळीला आपण बघितलं की पिवळा डोंगर. चला पुढील प्रश्न. रिकाम्या जागी जोड शब्द घेऊन वाक्य पूर्ण करा. पाडव्याला गुढीसाठी टिंबटिंब पोळीचा नैवेद्य दाखवतात. पाडव्याला गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याला कोणती पोळी करतात? पुरणपोळी, कांड्याची पोळी, पुरणपोळी. बाहेर नाही तर पुरणपोळी, पुरण घालून केलेली पोळी. गुळापासून, गुळ आणि हरभरा डाळीपासून पुरण तयार केलं जातं, ते पोळीमध्ये टाकलं जातं आणि ती चपाती लाटली जाते, त्याला पुरणपोळी असं म्हणतात. आतमध्ये पुरण घातलेलं असतं. खालील पर्याय शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. याच्यामधला शुद्ध शब्द कोणता आहे? शरीर, गरीब, परिसर, नवीन. याच्यामध्ये शुद्ध शब्द ओळखायला सांगितलेला आपल्याला. शुद्ध शब्द परिसर, परिसर हा शुद्ध शब्द आहे. शरीर जेव्हा आपण लिहितो ला दुसरी वेलांटी असते, पण त्याला कोणता प्रत्यय जोडतो? शरीराला वगैरे, तेव्हा ती रस्व वेलांटी. गरीब लिहिताना दुसरी वेलांटी असते, पण गरीबाला, गरीबाचे वगैरे म्हणलं की त्याला पहिली वेलांटी होती. नवीन वला दुसरी वेलांटी आहे, पण जेव्हा त्याला कोणते प्रत्यय जोडले जातात तेव्हा या वेलांट्या बदलतात.
तर परिसर अभ्यास आपण लिहितो, परिसर अभ्यास, त्यामध्ये परिसर पहिली गलाटी असते. खालील वाक्यातून वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी शोधा. डोळ्यात कुठले सहन होणे, हे डोळ्यात कुठले म्हणजे सहन न होणे, त्यामुळे पहिली चुकीचे. पाठीचे इच्छे ठेवणे, डोळा असणे पाळत ठेवणे, की त्या व्यक्तीवरती डोळा होता म्हणजे पाळत ठेवणे, ती बरोबर आहे. कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे, की कपाळ फुटणे म्हणजे दुर्दैव ओढवणे, संकट येणे, बरोबर आहे. कानामागे टाकणे, दुर्लक्ष करणे. आई आपल्या मुलांच्या खोड्या कानामागे टाकते, या चुकीचं आहे. डोळ्यात फुटणे, सहन न होणे पाहिजे. संवाद वाचून त्याखाली प्रश्नांची उत्तरे. आता हे संवाद कोण बोलला आहे हे आपल्याला गरजेचं आहे समजून घेणं. पहा या ठिकाणी संवाद आपल्याला बारकाईने समजून घ्यायचा आहे. खालील प्रश्नांची संवाद उत्तर. आमच्या शाळेत ना डॉक्टर म्हणजे फास्टिंग बंड्या उत्साहाने सांगू लागला. म्हणजे ह्या बोललेला आहे बंड्या, हे वाक्य जे बोललेलं आहे हे वाक्य आहे बंड्याचं. बास तुझे ते पुराण बंड्या, आम्ही ते सगळं डॉक्टरांना सांगितले, आता तू दमलायस, विश्रांती घे. अतिशहाणे असतात हे व्याख्या ते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आता मी सांगतो तसं वागायचं नाही तर मी तुला औषध देणार नाही, डॉक्टर निर्वाणीने बोलले. आता बास तुझं ते पुराण बंड्या, आम्ही ते सगळं डॉक्टरांना सांगितले. म्हणजे वडील किंवा बरोबर जे पालक आहेत हे बोललेले आहे. डॉक्टरांकडे घेऊन जाताना मुलगा एकटा बंड्या गेलेला नाही. आता इथं डॉक्टर म्हणताय की मी अतिशहाणे असतात हे व्याख्याते, की त्या शाळेमध्ये येऊन जे एखाद्या व्याख्यात्याने जे सांगितलेलं असतं ते अतिशहाणे असतात. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. आता मी सांगतो, डॉक्टर मी तुला तपासतोय त्यानुसार सांगतोय तसंच वागायचं, नाहीतर मी तुला औषध देणार नाही, डॉक्टर निर्वाणीने बोलले. हे वाक्य बोललेले आहे ते डॉक्टर बोललेले आहे. हे बघ, तुझा हट्टच असेल तर मी तुला एक सवलत देतो, तू रोज अर्ध फळ खायचं. हे कोण बोलले? डॉक्टर म्हणले. की डॉक्टर निर्वाणचे बोलले, पण डॉक्टर मला फळं खायलाच हवीत नाही तर मी शास्त्रज्ञ कसं होणार? हे बंड्या बोललेलं आहे. आणि खालचं बंड्याला डॉक्टर म्हणतात की तुझा हट्ट असेल तर मी सवलत देतो, एक अर्धच फळ खायचं, हे डॉक्टर बोललेले आहे. म्हणजे हे तुम्ही जेव्हा पेपरमध्ये असेल तेव्हा तिथं लिहिलं पाहिजे. चालेल असं म्हणून बंड्या खोलीत गेला. पण काही दिवसांनी पुन्हा बंड्या आजारी पडला. डॉक्टर घरी आले आणि त्यांनी विचारलं, माझं ऐकलं नाहीच वाटतं, मी तुला रोज अर्ध फळ खायला सांगितलं, मी तू माझं ऐकलं नाही त्यामुळे तू आजारी पडला. म्हणून बंड्या म्हणतो, डॉक्टर का मी तुमची आज्ञा पाळली, मी फक्त अर्ध फळच खात होतो रोज. मी रोज तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अर्ध फळच खात होतो. बंड्या म्हणाला, हे वाक्य बंड्याचं आहे. कोणतं फळ खाल्लंस? हे डॉक्टर म्हणाले, रोज अर्धा फणस. रोज मी फक्त अर्ध फळ म्हणजे फणसामधला फक्त मी अर्धा फणस खात होतो. डॉक्टरसह सर्वांनी कपाळाला हात लावला. फणस पाहिलेला आहे, मग त्यातला तो अर्धा फणस खात होता. संवाद कोणत्या ठिकाणी झाला? आता हा शाळेकडला बंड्याच्या घरी, दवाखान्यात, रस्त्यावर. ते तपासायला कुठं जातो? दवाखान्यात. त्यामुळे हा घडलेला प्रश्न आहे दवाखान्यामध्ये. इथं बंड्याच्या घरी म्हणलेलं आहे. पाहू आपण ते का बरं. हां बरोबर, की इथं तुमच्या आज्ञा पाळली, मी फक्त म्हणजे बंड्या आजारी पडल्यानंतर डॉक्टरला घरी बोलवलेले. म्हणजे घरी आलेले तेव्हा तिथं पहा काही दिवसात बंड्या आजारी पडला, डॉक्टर घरी आले. तिथं त्याचं उत्तर, डॉक्टर घरी आले. त्यामुळे हा प्रसंग कुठे घडलेला आहे? बंड्याच्या घरी घडलेला आहे. जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते, या अर्थाची म्हण या संवादामध्ये आली. कोणती पहा बरं, या ठिकाणी म्हण आलेली ती काय म्हणे? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे जो अतिशहाणपणा करतो त्याचं काम करायचं जातो, त्याच्या हातून काम बिघडतं. म्हणजे अशी म्हण आहे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. पुढील प्रश्न पहा, अडला आणि काढवाचे पाय धरली. अडलेला माणूस कोणाचे पाय धरायला मागे पुढे म्हणजे धरतो. आंधळा बघतो, एक डोळा देव देतो, दोन. एक मागितलेलं असतं पण त्याला पुढे अजून काही आलं होता. हे उत्तर बरोबर आहे.
अपेक्षेच्या विचार अनपेक्षित अनपेक्षित असं पाहिजे होतं. पुढे नारायण सूर्याजी ठोसर यांचे टोपण नाव काय? आता इथं नाव टाकून दिलं नारायण सूर्याजी पंत ठोसर हे रामदास स्वामी यांचं नाव आहे. ओके. चला पुढे मा प्रा अ क नी या अक्षरातून तयार होणाऱ्या शब्दाचे पहिले अक्षर कोणते? मा प्रा अ क नी याच्यापासून जो शब्द तयार होणार आहे कोणता बरे? अप्रामाणिक. अप्रामाणिक यातलं पहिलं नाव येणारे पहिलं अक्षर येणारे अ. उत्तर बरोबर आहे. राजाच्या दूतांनी पार्वतीला पकडून नेले या वाक्यातील राजा या शब्दाचे समानार्थी शब्द. राजाचे समानार्थी शब्द धनी, मालक, महिष्णू. धनी राजाला धनी देखील म्हणू शकतात, नवऱ्यालाही मानतात. मालक राजाला म्हणू शकतात. महिष म्हणजे काय? रेडा. नृप म्हणजे राजा. त्यामुळे महिष राजाचा समानार्थी शब्द. ओके. म्हणजे धनी म्हणजे नवरा आहे, मालक म्हणजे मालक आहे, महिष म्हणजे रेडा आहे आणि नृप म्हणजे राजा. तर इथं नृप म्हणजे राजा आहे. भूप, भूपती. सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा. गरीब लोकांना हाकलून द्यावे, गरीब लोकांना रागवावे, गरीब लोकांना मदत करावी, गरीब लोकांना पत्ता सांगावा, तर गरीब लोकांना मदत करावी. पुढे कोवळे या शब्दाचा शब्द पर्यायातून निवडा. कोवळे या शब्दाचा आता विरुद्धार्थी शब्द असणार आहे. पहा, कोवळेच्या विरुद्ध राठ. जिथं विरुद्धार्थी शब्द हे नाव टाकायचं राहून गेलेलं आहे. ओके. चला पुढे. 5 प्रश्नपत्रे तयार करताना काय अडचणी येतात त्या दुरुस्ती केल्या जातात. खाली परिच्छेद पूर्ण करा. परिच्छेद 2-3 प्रश्नांचा असतो. 2-3 प्रश्न एकदम वाचा, पर्याय असेल मग उत्तर. शिशिर ऋतूनंतर टिंबटिंब ऋतूचे आगमन होते. ग्रीष्म, वसंत, हेमंत, शरद इतर ऋतू उपऋतू माहिती पाहिजेत. या ऋतूत वृक्षवेलींना नवी टिंबटिंब फुटते. फांदी, फुले, पालवी, पाणी. टिंबटिंबच्या गायनाने आसमंत भरून जातो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मोर, पोपट, मैना, कोकिळ हे एका ऋतूमधल्याचं नाव माहिती दिलेली आहे. आता पहा शिशिर. आता इथं ऋतू आणि उपऋतू आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपण हे शिवग्री आपण हे उपऋतू. तर याच्यामध्ये या ठिकाणी जो असतो हा ऋतू आहे पावसाळा. आपल्या मुलांचा आवडता वर्षा ऋतू, पाण्यामध्ये उड्या मारायला आवडतं. याच्यामध्ये असतो तो हिवाळा. आणि या ठिकाणी आपल्याला आवडणारा दुसरा एक ऋतू ज्यामध्ये आपल्याला सुट्टी असते शाळांना तो उन्हाळा. ओके. हे लक्षात ठेवण्यासाठी वशे शिवग्री आपण एक वाक्य तयार केलं आणि यामध्ये व म्हणजे वसंत नाही आहे, तर व म्हणजे वर्षा, श म्हणजे शरद, हे म्हणजे हेमंत, शी म्हणजे शिशिर, व म्हणजे वसंत, ग्री म्हणजे ग्रीष्म. मग याच्यामध्ये शिशिर ऋतूनंतर म्हणजे हे आपल्याला माहिती पाहिजे. शिशिर नंतर येतो तो व म्हणजे वसंत. मग आपल्याला इथं उत्तर व्यवस्थित लिहिणं शक्य होणार आहे. आता वसंत ऋतूमध्ये वृक्षवेलींना नवी पालवी फुटते. यानंतर टिंबटिंबच्या गायनाने आसमंत भरून जातो. तर वसंतामध्ये कोकिळेला कंठ फुटतो आणि कोकिळा कुहू कुहू गागू लागते. फक्त ही वसंत ऋतूमध्ये तिचा आवाज असतो. पुन्हा वर्षभर तिचा आवाज कधी येत नाही. न्यूजपेपर या इंग्रजी शब्दासाठी मराठी शब्द निवडा. न्यूजपेपर याला वर्तमानपत्र असं आपण मराठीमध्ये म्हणतो. भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आहे. गणकयंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर आहे. माहिती म्हणजे डाटा आहे. आपले राष्ट्रीय फूल कोणते? आपल्या राष्ट्राचं राष्ट्रीय फूल कमळ आहे. तर फुलांचा राजा गुलाब आहे. बाकीचं काही नाही. पुढे गणित आहे. गणिताच्यामध्ये आपल्याला जे प्रश्न सांगितलेले ते आपल्याला प्रश्न सोडवायचे. 125,
218, 168, पहा 125, 218, एका खाली एक लिहायचं म्हणजे चढता करून लावणं सोयीस्कर होतं. 168, 312 आणि 425 या संख्या चढत्या क्रमाने लावल्या मधली संख्या करून. आता याच्यामध्ये एकक, दशक, शतक याच्यामध्ये तुलना करताना सर्वात मोठं जे स्थान आहे ते शतकाच आहे. याच्यावर तुलना करा. याच्यामध्ये मध्यभागी येणारा आपल्याला विचारले म्हणजे 125 आणि 168 या लहान संख्या. या दोघांमध्ये सर्वात लहान येईल 125 आणि याच्यापेक्षा मोठं येणार 168. म्हणजे 100ची ही दोन्ही गणना झाली. आता यानंतर येणारे 218, 312 आणि 425 मध्ये 218 येईल. याच्यापेक्षा मोठे 312 आहे आणि सर्वात मोठे 425. आणि याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे मधली संख्या, मध्यभागी येणारे 218, पर्याय क्रमांक 1. चला पुढील प्रश्न. 7,500 ही संख्या अंकात कशी द्या. 7,500 पहा या ठिकाणी 1000 तुम्हाला माहिती आहे. 1000 मग याचा अर्धा भाग होतो. याचे जर 2 भाग केले तर 500-500चे होतात 2 भाग आणि याचे पुन्हा 2-2 भाग केले जे एका हजाराचे 4 भाग झाले तर 250, 500च्या निम्मे 250 म्हणजे हा 1000चा पाव भाग आहे 250. मग इथे 7,500, 7,500 चपात्या, 7,500 भाकरी, 7,500 पोळ्या आपल्या टोपल्यामध्ये असतात. 7 आणि पाव 7.25 रुपये, 7 रुपये आणि 25 पैसे पाव रुपया. मग तशा पद्धतीने 7,500 आहे. मग हजाराचा तुम्हाला अर्धा पाव भाग कळला पाहिजे म्हणजे 7 पूर्ण हजार आहे आणि वरती पाव हजार म्हणजे 250. मग 7,000 आणि 250 मिळून होता 7,250. पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढील प्रश्न. चौरसात प्रत्येक कोन टिंबटिंब अंशाचा असतो. आपण चौरस काढतो. चौरस या ठिकाणी चौरस कशाला म्हणतात. ज्या आकृतीचे चारीही कोन काटकोन असतात. काटकोन असतात म्हणजे 90 अंशाचे असतात चारही कोन आणि चारही बाजू सारख्या असतात. या चारही बाजू सारख्या असतात त्याला चौरस असं म्हणतात. आपल्याला याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये आपल्याला चित्र देखील शेप देखील घेता येतात. याच्यामधनं हा आपण शेप घेतला असता तर तो आपल्याला तो व्यवस्थित काढता आला असता. तो बरोबर त्या ठिकाणी दाखवता येतं. इथं माप वगैरे सर्व बरोबर येतं आपल्याला या ठिकाणी दाखवता येते. ही या ठिकाणी चौरस आपल्याला काढतो आहोत. पण चौरसाची लांबी रुंदी सारखी असते. चारही बाजू सारख्या असतात त्याला चौरस असं म्हणतात आणि त्याच्या चारही बाजू सारख्याचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो. चौरसाचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो, 90 डिग्रीचा असतो. त्यामुळं तो प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढे प्रश्न घ्या 29वा. 2 किलोमीटर बरोबर टिंबटिंब मीटर. आता पहा 2 किलोमीटर ते मीटर करायचे. मीटर. आता मिली, सेंटी, डेसी हे लक्षात गरजेचं नाही. इथे आपल्याला काय मिळेल किलोमीटरचे मीटर मिळेल. मी किलोमीटरपासून मीटरपर्यंत, मीटरपासून किलोमीटर झाले पाहिजेत आपल्याला. मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर या ठिकाणी या पद्धतीनं आपल्याला रूपांतर करायचे. आता काय म्हणले 2 किलोमीटरचे मीटर. 2 किलोच्या घरामध्ये 2 लिहा. आता याला जेव्हा मीटर बोलतो आपण मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर, किलोमीटर. किलोच्या घरात 2 दिले त्याचे हेक्टो केले तर किती होती 20 हेक्टोमीटर. या 2 किलोमीटरचे डेका केले तर 200 डेकामीटर आणि याचे मीटर केले तर 2000 मीटर. त्या उत्तर येणार आहे 2 किलोमीटर बरोबर 2000 मीटर. पर्याय क्रमांक 4. चला पुढील प्रश्न. या अपूर्णांकाचे वाचन कसे करा. पहा हे छापताना आपल्याला हे या पद्धतीने अपूर्णांक छापता येत नाही. त्यामुळे तो पहा या अपूर्णांक या ठिकाणी लिहितो मी. हा पूर्णांक हा आहे तो पूर्णांक. मग 8.4/5 याचा अर्थ काय की एक पूर्ण वस्तू
याचे समान 5 भाग केले, म्हणजे समान 5 भाग केले, असे पूर्ण 8 पूर्ण वस्तू घेतल्या आणि पुन्हा दुसरी एक नवीन वस्तू घेतली, त्याचे 5 भाग समान केले, त्यातील 4 भाग म्हणजे 8 पूर्णांक म्हणजे 8 पूर्ण वस्तू आणि पुढे नव्या वस्तूचे 5 भाग सारखे केले, त्यातील 8 पूर्ण वस्तू आहेत, असे या 8 पूर्ण वस्तू आहेत. 8 पूर्ण घेतल्या आणि नव्या वस्तूचे 5 भाग समान केले, त्यातले 4 भाग. म्हणजे इथं सगळ्या वस्तूंचे जर 5-5 समान भाग केले तुम्ही, पहा प्रत्येक वस्तू याचे 5-5-5 10 15 20 25 30 35 40 भाग होते. हे 40 भाग आणि हे 4 म्हणजे 44. एका वस्तूचे 5 भाग असे 44 भाग तुम्हाला दिले, तर ते होणार आहेत 8.4/5. याला पूर्णांक अपूर्णांक म्हणतात. याचं वाचन केलं जातं, लेखन केलं जातं 8 पूर्णांक, 8 पूर्ण आहे म्हणून 8 पूर्णांक 4 छेद 5 असं याचं वाचन केलं जातं. ओके, तर या पद्धतीने याचं वाचन पर्याय क्रमांक 8.4/5 किंवा ते 4/5 असंही लिहिलं जातं. हे 4/ऐवजी 4/5 असेही वाचन केलं जातं किंवा याचं 4/5 8.4/5 असेही वाचन केलं जातं. इथं 8.4/5 असं या ठिकाणी दिलेलं आहे. याचे जर आपण तुकडे केले पहा, एका वस्तूचे 5 भाग असे 5 10 15 20 25 30 35 40 भाग आणि यातील 44 भाग. म्हणजे याचं जेव्हा अंशाधिक अपूर्णांकामध्ये केलं जातं तर या छेदाने पूर्णांकाला गुणलं जातं. 45 ते 40 त्यामध्ये 4 मिळवले जातात. 5 गुणिले 8 आणि याच्यामध्ये 4 मिळवायचे, छेद आहे तो. हा गुणाकार केला 8 40 अधिक 4 छेद आहे तो म्हणजे 40 अधिक 4 44/5. तो या ठिकाणी 44/5 हा पूर्णांक तयार होतो. म्हणजे एका वस्तूचे समान 5 भाग असे 44 भाग घेतले, हे 5-5 भागाचा जोडून एक पूर्ण भाग असे 8 पूर्ण भाग होतील आणि 4/5. चला पुढे प्रश्न पहा. 2 समसंख्यांची बेरीज येते. आता पहा कोणते या ठिकाणी आपल्याला कोणताही समसंख्या घ्यायच्या 2 किंवा उदाहरणार्थ 4 घेतली आणि 6 घेतली, त्यांची बेरीज केली तर 10 येते. एखादा म्हणला मी सर 8 आणि 10 येईल, याची बेरीज 18 येते. आता म्हणला 2 आणि 4 घेईल, याची बेरीज 6 येते. या संख्या कसल्या आहेत? मूळ संख्या, विषम संख्या, समसंख्या, शून्य संख्या. तर या सगळ्या संख्या कसल्या आहेत? 0 8 6 म्हणजे या समसंख्या आहेत. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या येते, हे या ठिकाणी समजून घ्यायचं. पुढे 32वा प्रश्न पहा. 10,000 मधून 819 ही संख्या वजा केल्यास कोणते उत्तर? पहा 10,000 मांडताना सुटसुटीत मांडा. 1,000 झाले, 10,000 आणि याच्यामधनं 819 3 अंकी संख्या आहे. म्हणजे ते मांडताना एककाखाली एकक, दशकाखाली दशक अशा पद्धतीनं मांडा. पहा या ठिकाणी वेगळी वजाबाकी करण्याची पद्धत पहा. आपली वेगळी पद्धत आहे की ज्याद्वारे गती येते. मानाच्या हातच्याची पद्धत आहे. शून्यामधनं 9 जात नाही, मानाचा हातचा घेतला, पुढल्या घरात देऊन टाकला, 10तनं 9 गेले, 1 राहिले. आता दशकाची करायची. शून्यातनं 2 जात नाही, मानाचा हातचा घेतला, पुढल्या घरात देऊन टाकला, झाले 10, 10तनं 2 गेले, 8 राहिले. शून्यातनं 1 9 जात नाही, पुन्हा मानाचा हातचा घेतला, पुढल्या घरात दिला, 10तनं 9 गेले, 1 राहिले. शून्यातनं 1 जात नाही. आता शेवटचं घर आहे, डायरेक्ट म्हणलं 10तनं 1 गेले, 9 राहिले. किंवा शून्यातनं 1 जात नाही, मनाचा हातचा घेतला, देऊन टाकला, 10तनं 1 गेले 9 आणि 1तनं 1 गेले 0. कसं शेवटच्या घरात तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. 9181 पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढील प्रश्न. एका दूध संकलन केंद्रावर 601 लिटर दूध म्हशीचे व 361 लिटर दूध गाईचे संकलित केले. एकूण किती दूध संकलित आहे? एकूण म्हणजे या ठिकाणी बेरीज करावी लागणार आहे. 601 लिटर दूध म्हशीचे आहे, हे दूध म्हशीचे, तर 361 लिटर दूध, 361 3 अंकी खाली 3 अंकी संख्या आहे,
हे गाईचे आहे. ते एकूण म्हणल्यानंतर त्यांची बेरीज करावी लागेल. 1 आणि 1 2, 0 आणि 6 6, 3 आणि 6 आणि 3 इथं 6 आणि 3 आणि 6 करायची. मोठी संख्या 6 मध्ये छोटी 6 आणि 3 9, एकूण 962 लिटर दूध संकलन होईल. चला पुढील प्रश्न. 5 शतक गुणिले 8 दशक. पहा या ठिकाणी आपल्याला 5 शतक आहे. 5 शतक गुणिले 8 दशक. 5 शतक गुणिले 8 दशक. आता या ठिकाणी शतक म्हणजे किती? आता हे तुम्हाला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. एकक, दशक, शतक. आता या ठिकाणी 5 शतक म्हणजे शतकाच्या घरात 5 नाही, त्याची सुट्टी केली तर होतील तिथे 500. म्हणजे गणित आपल्याला 5 शतक म्हणजे 500 आहे. आणि याला गुणिले आपल्याला करायचं 8 दशक. दशकाच्या घरात 8 लिहा, त्याची सुट्टी केली तर 80. मी 500 गुणिले 80. आता या ठिकाणी एककाने गुणायचं, दशकाने गुणायचं, गुणाकार करत बसतो आपण. पण यापेक्षा सोपी पद्धत आहे ते सांगतो. अगोदर शून्याचे गुणले, शून्याने शून्याला गुणले 0, शून्याने शून्याला गुणले 0, शून्याने 5ला गुणलं 0 5 0 1 0 0 2 0 0 3 हे शून्याच्या पाड्या 0. आता दशकाने गुणायचे म्हणजे एकाने 0 दिला. 8 ने शून्याला गुणला 8 0 0, 8 ने या शून्याला गुणला 8 0 0, 8 ने 5ला गुणला 8 पंचे 40. आता याचा हातचा पुढे द्यायला नाही, याची मांडून टाका, यांची बेरीज करा. यांची बेरीज पहा. यांची बेरीज करायची आहे आपल्याला. 0 0 येतात, इथे 0 येतात, इथे 0 येतात, इथे 0 येतात, इथे 4. म्हणजे आपण या पद्धतीने करतो. पण हुशार आमचा गणा काय करतो पहा. 500 गुणिले 80. तो हा गुणाकार करताना हे 0, हे 2 0 आणि येते. जेव्हा ओळी एकक दशक अशी ओळी येतात तेवढे 0, मधले आणले नाही, ओळी नाही, एकक दशक इथे एकक. मी 3 0 उत्तराखाली 1 2 3 0 मांडून टाकले, 3 0 काढले. आता गणित काय राहिलं. 5 गुणिले 8 8 पंचे 40. उत्तर तयार झालेलं आहे 40,000. म्हणजे आहे का पर्यायामध्ये 40,000 आहे. हे उत्तर कशा पद्धतीने येऊ शकतं पहा. हे 40,000 उत्तर कशा पद्धतीने वाचन होऊ शकतं त्याचं आपल्याला ते समजून घेऊया आपण. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000. म्हणजे 40,000 मांडले आपण. हे 40,000 मांडले. हे 40,000 एकक आहे. हे 40,000 एकक आहे. आता याचं पहा आपल्याला याचे दशक करायचे असते. हे 40,000 एकक उत्तर झालं. आपल्याला याचे दशक करायचे असते तर किती दशक आहे. 4,000 दशक. हे 40,000 म्हणजे 4,000 दशक. याचे शतक करायचे असते. याचे शतक केले तर किती शतक होतं. 400 शतक. 40,000 म्हणजे 400 शतक. हजार करायचे असते 40,000. याचे 10,000 केले तर किती झाले 4 दशक. हे 40,000 म्हणजे 4 दशक. 40,000 म्हणजे 40,000. 40,000 म्हणजे 400 दशक. पहा 40,000 म्हणजे 4 दशक. 40,000 म्हणजे 40,000. 40,000 म्हणजे शतक केले तर 400 शतक. 40,000 म्हणजे दशक केले तर 4,000 दशक. म्हणजे 10 रुपयाचे 4,000 नोटा येते. आणि 1 रुपये सुट्टे केले तर 40,000 एकक येतात. चला पुढील प्रश्न तर झालेला आहे आपला. एका मजुराने आठवडाभर काम केल्यानंतर 90 रुपये हजेरीनुसार त्याला आठवड्याचा पगार किती मिळेल. पहा 90 रुपये त्याला हजेरी. हजेरी याचा अर्थ काय रोजचा पगार. रोजचा पगार आहे त्याला 90 रुपये. आणि आठवडाभर काम केले. आठवड्याचे दिवस किती 7 दिवस. 7 दिवस काम केलेलं आहे. तुम्हाला जर सुट्टी असते ना, सुट्टी असते एक, पण आठवड्याचा दिवस 7 असतात. त्यामुळे 6 दिवसाचा पगार करायचा नाही. तुम्हाला सुट्टी असेल तर तुमचे दिवस पहा. तुमचे पप्पा नोकरीला असेल मग रविवारी 4 सुट्ट्या असतात किंवा सणाची सुट्टी असते शिक्षकांना, म्हणजे पगार कमी करतात नाही. तर तसं आठवड्याचे दिवस 7 मध्ये आधी सुट्टी आली तर ती त्याच्यामध्ये लागली जाते.
तर असे एका दिवसाचा पगार 90 रुपये, तर मग आठवड्यात म्हणजे 7 दिवसाचा पगार 5,900 9,7 किंवा हा शून्य काट मारून खाली मांडून घेतला, गणित राहिलं 9 × 7 9,7 630 रुपये पगार येणार आहे. पर्याय क्रमांक 1. कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता उत्तर काय? पहा कोणती संख्या की या संख्येला उदाहरणार्थ 15 संख्या घेतली, 1 ने भागली, 1 1 1 मधनं 1च्या पाड्यामध्ये 1 पाहिले असताना 1 मधनं 1 गेले 0, वरनं 5 घेतले, 1च्या पाड्यात 5, 5व्या स्थानी 1 5 5 भाग लागेल 5चा आणि 5 5 गेले 0 राहिले, म्हणजे उत्तर 15 येणार. म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता उत्तर तीच संख्या आहे. 230ला 1 ने भागलं उत्तर 230 येणार, 10ला 1 ने भागलं उत्तर 10 येणार, 7ला 1 ने भागलं उत्तर 7 येणार. म्हणजे कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता उत्तर तीच संख्या येते. पर्याय क्रमांक 3. एका टोपलीत 110 फुलं होती, तर प्रत्येक टोपलीत 22 फुले भरण्यासाठी किती टोपल्या आहेत? पहा एक टोपली आहे, त्यात 110 फुलं आहे, त्याच्यात 110 फुले आहेत आणि याच्यामधलं 22 फुलांच्या टोपल्या करायच्या. एका टोपलीमध्ये 22 फुलं, दुसऱ्या टोपलीत 22, म्हणजे काय करावं लागेल? 110 फुलांचे 22चे भाग करावे लागतील. आता तुम्ही मला की आम्हाला पाडे कुठे आहे, पण आलं पाहिजे, हे पर्याय नाही आहे की 22 पंचे 10 पदर्शी, म्हणजे 22च्या पाड्यामध्ये 110 5व्या स्थानी आहे, म्हणजे भाग लागेल 5चा. हे 22 फुलांच्या 5 टोपल्या या ठिकाणी तयार होणार आहे. अशा 22 फुलं, प्रत्येक टोपलीमध्ये 22 फुलं, या पद्धतीनं 5 टोपल्या तयार होतील. ठीक आहे, चला पुढे. 9 + 8 + 7 + 4. आता ही पदावली आहे. पहा पदावलीमध्ये 9 + 8 + 7 + 4. आता या ठिकाणी आपल्याला पदावली सोडवत असताना कोणकोणत्या क्रिया आहेत? कंचे बाजू वेवा आहे, कंस सोडवायचा, नंतर भागाकार गुणाकार यामधलं सोडवायचं, नंतर बेरीज वजाबाकी. आता याच्यामध्ये वजा अधिक आणि वजा आहे, तेव्हा ओळीनं ज्या क्रिया आलेल्या आहेत त्यानुसार करत जायचं. 9 मधनं 8 गेले, 1 राहिला, पुढचं आहे तसं +7 + 4. मागं बेरीज करा, 1 + 7 8, 8 + 4, 8 मधनं 4 गेले 4. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने अगदी साधी सोपी पद्धत आहे. उत्तर येणारे पर्याय क्रमांक 3 4 उत्तर येणार आहे. पुढे 360 मीटरची तार 4 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले, प्रत्येक तुकड्याची लांबी. ही तार आहे, ही तार आहे, ही एकदा कापली किती तुकडे होते? 2 तुकडे. आपल्याला किती वेळा कापली? 4 वेळा कापली. 2दा कापली म्हणजे तुकडे 3 होते, 3दा कापली म्हणजे तुकडे 4 होते, आणि 4 वेळा कापली तर तुकडे किती होणार आहेत? 1 2 3 4 5. 4 तुकडे नाही आहे इथं. तुकड्यांची लांबी, आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी काढताना इथं सूत्र आहे एकूण लांबी, म्हणजे तारेची लांबी भागिले एकूण तारेची लांबी भागिले आपल्याला करायचे तुकड्यांची संख्या. तुकड्यांची संख्या हे सूत्र आपण इथं, प्रत्येक तुकड्याची लांबी. प्रश्नामध्ये ते व्यवस्थित समजून घ्या, काय मुलं इथं बसतात. प्रत्येक तुकड्याची, एका तुकड्याची लांबी काढायची, म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी बरोबर तारेची एकूण लांबी. जिथे एकूण लांबी म्हणजे तारेची एकूण लांबी भागिले तुकड्याची. मग तारेची एकूण लांबी आहे 360 मीटर भागिले तुकड्यांची संख्या किती? 4 ठिकाणी कापली, तुकड्यांची संख्या किती? 5. 5ने भागलं पाहिजे. 360 भागिले 5 हा भागाकार संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला यायला हवा. याला 5ने भागायचंय. पहिल्यांदा उतरून घेतो आपण. पहा इथे वेगवेगळ्या पद्धती आहेत भागाकारच्या. तुम्हाला पहिल्यांदा सगळं शिकवलं जातं. पहिल्यांदा काठवर उतरून घेतो 3, 5च्या पड्यात 3 नाही आहेत, भाग लागला 0चा, 5च्या पड्यात 0 असताना 0 आहे, येणार 0 गेले 3 राहिले,
वर्ण पुढली संख्या उतरून घेतली 6, 36 झाले. 5च्या कडे 36 नाही आहे. 5 36 पेक्षा लहान 35, कितव्या स्थानी 7व्या. 5च्या कडे 7व्या स्थानी 35, मग खाली 35 लिहायचे. याची वजाबाकी करायची, 1 राहिले. वर्ण उतरून 0 घेतला, संख्या 10 झाली. 5 दुने 10. मग हेच गणित आपल्याला शॉर्टमध्ये करायचे. इथे आपल्याला हे संपूर्ण क्रिया तोंडी करायची. मी पहिल्यांदा गाठ मोजून घेतले 3, 5च्या कडे 3 नाही आहे. 3 पेक्षा लहान 0, भाग लागेल 0चा. खाली 3 मधनं 0 गेले, किती राहिले 3. वर्ण उतरून घेतले 6, संख्या झाली 36. 5च्या कडे 36 आहेत का नाही. 36 पेक्षा लहान 35, किती झाली 7, भाग लागेल 7चा. खाली किती गेले 36 मधनं 35 गेली, बाकी राहिली 1 आणि 1 वर 0 घेतला, संख्या झाली 10. 5च्या कडे 10 दुसऱ्या 5 दुने 10, खाली 10 गेले 0. वरती आपण 5 ने संक्षिप्त दिलं, खाली 5 ने 5 1 5. उत्तर येणारे 72 मीटर. तार मीटरमध्ये आहे तर उत्तर 72 मीटर. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 3 72 मीटर. 2 मीटर आणि 4 सेंटीमीटर बरोबर किती सेंटीमीटर? पहा, 2 मीटर आणि 4 सेंटीमीटर. 2 मीटर आणि 4 सेंटीमीटरची तार आहे आणि ही सगळी मिळून किती सेंटीमीटर तार? आपल्याला सेंटीपासून मीटरपर्यंतची गरजेची आहे. सेंटीमीटर, सेमी म्हणजे सेंटीमीटर, मिली घ्यायची गरज नाही आहे. मिली, सेंटी, डेसी आणि मीटर. आता या ठिकाणी 2 मीटर आहे, पूर्ण 2 मीटर करूया. 2 मीटरचे सेंटीमीटर केले तर 2 मीटरचे सेंटीमीटर पर्यंत दिले, किती झाले 200 सेंटीमीटर. आणि पुन्हा काय आहे 4 सेंटीमीटर. सेंटीचे झाले सेंटी लिहा, जे एकूण किती झाले या 2 मीटरचे सेंटीमीटर 200 झाले आणि वरचे 4 एकूण किती झाले 204 सेंटीमीटर. त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2 204 सेंटीमीटर. पुढे 17 जून 2010 रोजी गुरुवार होता. 30 जून 2010 रोजी कोणता वार होता? पहा, 17 जूनचा दिलेला आपल्याला वार 17 जून 2010 या दिवशी दिलेला आहे गुरुवार आणि आपल्याला विचारलेला आहे त्याच्या अगोदरचा 30 जून नंतर 30 जून 2010 कोणता वार येईल? त्या ठिकाणी कोणता 30 जून 2010 जे जुना आहे त्यामुळे कोणता वार होता म्हणलं होतं. मग तिथं 17 जून 2010 रोजी गुरुवार असेल तर 30 जून 2002 रोजी कोणता वार येईल असा एक प्रश्न विचारता येईल. पण आपल्याला इथं कॅलेंडर तयार करायचं आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके. आता इथे काय विचारलं आपल्याला 17 जूनला गुरुवार, गुरुवारला 17 तारीख दाखवा. अगोदरची दाखवायची काही गरज नाही. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. 17 7 24, 24 7 31. मग आपल्याला विचारले 30 जून रोजी. सगळं कॅलेंडर तयार असं 18, 19, 20 लिहित बसायचं नाही. आठवड्याचे वार 7 असतात. पहिला गुरुवार 17 तारखेला गुरुवार, तर पुढला गुरुवार 17 7 24, त्या पुढला गुरुवार 24 7 31. मग आता जून महिना कितीचा असतो लगेच हातावर? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. जून 30च दिवसाचा असतो. आपण 31 दिले, 31 असतो का जून महिना? नाही आहे. मग त्याच्या अगोदर इथे 30 तारीख येणार. मग 30 जूनला वार कोणता आला? बुधवार. जो वार त्या ठिकाणी येणार आहे 30 जूनला बुधवार येणार आहे. उत्तर आहे आपलं बुधवार. पर्याय क्रमांक 1. चला पुढे या आकृतीस काय म्हणतात? दोन्ही बाजूला बाण आहे. याचा अर्थ ही या पूर्णकाची आपल्याला बेरीज करायची. 6/11 6/11 अधिक 7/11. याची पद्धत कोणती? उत्तर विचारलेलं नाही ते. इथं काय करतो आपण? दोघांचा छेद सारखा आहे, मग एकदाच लिहितो. 11 अधिक 11 असं लिहित नाही. आणि अंश इथे 6 आहे. छेद सारखा असतानाच बेरीज करता येते. छेद सारखा नसेल तर छेद सारखा करून घ्यावा लागतो. आता ही 3री 4थीला नाही आहे. 3रीला 4थीला आहे सुरुवात होती.
इथे छेद 11 इथे छेद 11, याचा अर्थ काय, एका वस्तूचे समान 11 भाग केले, असे 6 भाग तुम्हाला दिले. तुमच्या वह्याला एका वस्तूचे 11 भाग केले, असे 7 भाग दिले. आणि मग एकूण किती झाले, याला 6 तुला 7, 6 आणि 7 13 झाले. एका वस्तूचे 11 भाग असे 13 भाग दिले. 11 पैकी 11 दिले, पुन्हा अजून 2 द्यावे लागतील 13 म्हणल्यानंतर. एक पूर्ण देऊन पुन्हा दुसरी वस्तू घेऊन त्याचे 11 भाग, त्यातले 2 तुकडे द्यावे लागतील. म्हणजे या ठिकाणी ही पद्धत, या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 2 मध्ये 6 अधिक 7 छेद 11 ही छेदाची बेरीज होत नाही. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. उत्तर विचारलेलं आहे, कसं करायचं असतं ते विचारलेलं आहे. पुढे 44वा प्रश्न आहे. समीर रोज 2.5 लिटर दूध विकत घेतो आणि शेखर रोज समीरच्या दुप्पट दूध विकत घेतो, तर शेखर सप्टेंबर महिन्यात एकूण किती लिटर दूध घेईल. पहा, समीर दररोज 2.5 लिटर आणि दुसरा त्याचा मित्र आहे शेखर. हा शेखर काय करतो, या समीरच्या दुप्पट दूध 2.5 लिटर. 2.5 लिटर म्हणजे काय, पहा, 1 लिटरची 2 माप. 1 लिटरची हे एक माप आहे आणि दुसरं हे माप आहे 1 लिटरचं. ओके, आणि दुसरं हे 2 माप आणि पुन्हा अर्ध माप. म्हणजे 2 लिटरची 2 माप आणि अजून एक माप. या ठिकाणी 1 लिटरची 2 माप आणि तिसरं माप आहे त्यातला अर्ध माप. 2 पूर्ण आणि अर्धा. याला व्यवहारामध्ये काय म्हणतात, 2 पूर्ण आणि अर्धा, याला 2.5 म्हणतात. आणि त्याची दुप्पट, याची दुप्पट केली, या 1चे दुप्पट 2 होतील, या 1चे दुप्पट 2 होतील, या अर्ध्याचं दुप्पट 8. म्हणजे ह्याची 2 आणि हे 2 4 आणि हे 5, म्हणजे किती होईल 5 लिटर. शेखर रोज किती घेतोय 5 लिटर. समीर किती घेतोय 2.5 लिटर. आपल्याला विचारले शेखर सप्टेंबर महिन्यात एकूण किती लिटर दूध घेईल. आता सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबरचे दिवस आपल्याला माहिती पाहिजे. प्रत्येक महिन्याचे दिवस आपण हातावरती शिकवले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. आता या जुलैच्या उंचवट्यावर पुन्हा पहिल्या उंच ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर महिना असतो 30 दिवसांचा. मग शेखरने विचारले, कोणी विचारलं शेखर. मग शेखरने किती घेतोय रोज 5 लिटर. म्हणजे रोज मग सप्टेंबर महिन्यामध्ये 30 दिवस आहेत, 30 गुणिले 5, हा 0 मांडून टाका खाली, 5 0 0 करा आणि 5 तारीख 15. म्हणजे रोज 5 लिटर याप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये शेखर किती घेणार आहे 150 लिटर दूध घेणार आहे. पुढे 0 7 9 हे अंक, तीनही अंक एकदाच वापर करू. 3 अंकी सर्वात मोठी कोणती संख्या तयार. 0 7 9 हे अंक प्रत्येकी संख्येत एकदाच वापरून 3 अंकी बनवायचे. आता मोठ्यात मोठी संख्या बनवायची. जेव्हा मोठी संख्या बनवायची असेल तेव्हा त्या अंकांचा उतरता क्रम लावायचा. म्हणजे यातला सर्वात मोठा 9 आहे, त्यापेक्षा लहान 7 आहे, त्यापेक्षा लहान 0. ही मोठ्यात मोठी संख्या बनली तर 970 बनणार आहे. आता लहानात लहान बनवायची असते तर या अंकांचा उतरता क्रम चढता क्रम लावला असता. 0 7 9 ही 3 अंकी झाली का, ही 2च अंकी झाली 79. मग 3 अंकी बनवायची असेल लहानात लहान तर हा 0 आतमध्ये घेतला पाहिजे तर ती 3 अंकी होईल आणि हा 7 बाहेर काढला पाहिजे. आणि मग हा 7 बाहेर काढला, हा 0 पुढे साठला तर 709 ही लहानात लहान होईल. ही या 3 अंकांपासून तयार होणारी लहानात लहान आहे आणि ही आहे ती मोठ्यात मोठी. आपल्याला मोठ्यात मोठी विचारली 970 आहे. पुढे आदर्श प्राथमिक विद्यालयातील सहलीला गेलेल्या विद्यार्थी व शिक्षकांची मिळून संख्या 500 होती. त्यापैकी 258 मुले आणि 7 शिक्षक होते. तर सहलीला गेलेल्या मुलींची संख्या ही एकूण सगळे मिळून 500 विद्यार्थी म्हणजे गेलेले आहेत. 500 व्यक्ती गेलेले, त्यातनं मुलं आहे 258. त्यातनं 258 मुलं आहेत. हे वजा केले तर 0त 8 जात नाहीत. मनाचा आजचा घेतला 10 8 गेले 2. 0तनं 6 जात नाहीत. मनाचा आजचा घ्या देऊन टाका. 10 6 गेले 4. आजचा देऊन टाकलेला आहे.
5 मधनं 3 गेले 2, 242 मुली नाही, शिक्षक आणि मुली आहे. आणि मग या 242 मधनं जे शिक्षक होते, शिक्षक किती आहे 7, म्हणजे 7 शिक्षक वजा करावे लागतील आणि मग शिक्षक वजा केल्यानंतर या मुली, जे एकूण विद्यार्थी आहेत त्यातनं मुले वजा केली, एकूण विद्यार्थ्यामधून फक्त मुले वजा केली तर राहिलेल्या मुली आणि शिक्षक आहे. मग एकूण 242 झाले, त्यातनं 7 शिक्षक वजा केले, 2 मधनं 7 जात नाही, मनाचा अर्थ इथला देऊन टाकला. 12 7 गेले 5, 4 मधले गेले 3, या 235 मुली आहेत. आता आमचा गाणा काय करेल, तो म्हणेल सर आपल्याला इथं मुलींची विचार. मग मुलं किती आहे, मुलं 258 आहे आणि शिक्षक किती आहे 7 आहे. ही मुले आहे आणि हे 7 शिक्षक आहेत. मग मुले आणि शिक्षक किती झाले एकूण, या दोघांची बेरीज 8 7 15, 5 1 6 2, 265 मुले आणि शिक्षक आहेत. एकूण विद्यार्थी 500 आहेत, त्यातनं मुले आणि शिक्षक 265 वजा केले, 10तनं 5 गेले 5 राहिले, यांचा देऊन टाकला, 0तनं जात नाही, 10तनं 7 गेले 3 राहिले, देऊन टाकला, 5 मधनं 3 गेले 235 मुली, जे या ठिकाणी आले या ठिकाणी वेगळ्या करतात. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. उत्तर 235 आलेले आहे, बरोबर आहे उत्तर. पुढील प्रश्न 235 या संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या समसंख्येत किती मिळवले असता उत्तर 250. 235 या संख्येनंतर क्रमाने येणारी 5वी सम, या नंतरची 5वी सम पहिली, 236च्या नंतरची पहिली सम, 235च्या नंतरची ही 236 ही पहिली आली, दुसरी सम 238 येईल, तिसरी सम 240 येईल, चौथी सम 242 येईल आणि 5वी सम 244 येईल. आणि यात किती मिळवल्यानंतर 250, हे 244 मध्ये आधी किती मिळवले माहीत नाही, श म्हणा एक्स म्हणा, बरोबर 250. या श मध्ये 244 अधिक आहे, हे तिकडे पाठवले 244 ची वजा होती, म्हणजे क्ष बरोबर 250 वजा 244. मी तर 250 मध्ये 244 वजा करायची आहे. आडवी मांडणी येत नसेल तर उभी मांडणी करा. 0तनं 4 जात नाहीये, मनाचा सगळ्या पुढल्या घरात द्या. 10 4 गेले 6 राहिले, 5 मधनं 5 गेले 0, 2 2 गेले 0. उत्तर किती येणार आहे 6. आडव्या मांडणीमध्ये पण ते यायला पाहिजे की 0तनं 4 जात नाही, मग 4 मधनं 0 घालवायचे का नाही. या 0तनं 4 जात नाही, मनाचा आजचा घ्या पुढल्या घरात देऊ झाले. 10 4 गेले 6 राहिले, आजचा देऊ टाका. म्हणजे इथे किती झाले 5 झाले, 5 मधनं 5 गेले, इथं काट मारा त्याच्यावर. आता 5 मधनं 5 गेले 0 राहिले, 2 मधनं 2 गेले 0 राहिले. म्हणजे या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. उत्तर 6 येणार आहे. आता या ठिकाणी 235 नंतर येणारी 5वी समसंख्या थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल. या ठिकाणी काय करायचं 235 नंतर येणारी 6वी, 235 नंतरची आपल्याला विचारलेली आहे 235 नंतरची क्रमाने येणारी 5वी. मग इथं काय करायचं 235 नंतर पहिली येणार 236, राहिल्या किती काढायच्या 4. आपण पहिले 235 नंतरची 5वी विचार, नंतरची 5वी सम आपण पहिली सम काढायची. 235 नंतर पहिली सम 236 येणार, राहिल्या किती काढायच्या 4. पुढे जाणार म्हणून आधी किती काढायचे 4, म्हणून 4 गुणिले 2. तुम्हाला गुणिले 2 का 2 समसंख्यांमध्ये फरक 2च असतो, म्हणून चौथी विचारली, चौथी काढायची म्हणजे 4 गुणिले 2. 236 आधी 4 दुणे 8 आहे, मग 238 आणि 8 246 ही येणार आहे. पुढे गणित सोडवायचं आहे. चला पुढील प्रश्न पहा. 235 नंतरची 5वी येणाऱ्या 5व्या समसंख्येत किती मिळवले इथे 235 काय झालं आपल्याला मागे पाहू आपण झालं इकडे पुढे घेऊ आपण.
म्हणजे चुकलं तर काय, हे 235 नंतरची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी. ओके, पाचवी कंटिन्यू 236 ना, 235 नंतरची 236. हां ओके. तर इथं काय झालं होतं आपलं पहा, 235 याच्यानंतरची पाचवी, आपली पहिली काढली होती 236. ओके, आपण काढली होती 235च्या नंतरची पहिली 236. राहिल्या किती, 4 काढायच्या राहिल्या. 4 अधिक 4 गुणिले 2, 4 गुणिले 8 होता. 236 अधिक 8 244. आणि मग त्यात 6 मिळवावे लागतात. उत्तर आपलं बरोबर आहे. पुढे 800 वजा 188. पहा 800 उभी मांडणी करा, वजा 188. आडवी मांडणी येते मला आलीच पाहिजे, येते म्हणजे आलीच पाहिजे. ती पण आडवी सांगतो कशी करायची तुम्हाला. 800 वजा 188, शून्यामधनं 8 जात नाही. मनाचा हातचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 10 गेले, 10तनं 8 गेले, 2 राहिले. शून्यातनं 9 जात नाही. मनाचा हातचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. 10तनं 9 गेले, 1 राहिला. 8मधनं 2 गेले, 6. ओके, आता आडव्या मांडणीमध्ये हे करायचे. 800 वजा 188. 0तनं 8 जातात का, नाही. मग या 0तनं 8 जात नाही. मनाचा हातचा घ्या, तो पुढल्या घरात द्या. इथं झाले 10, 10तनं 8 गेले, 2 राहिले. आता दशकाची झाली, या 10मधनं 8 गेलेले. आता इथं काट मारल्याने लक्षात येईल. आता दशकाची झाली, 0तनं 9 घालायचे, 8 नाही. की मनाचा हातचा दिला, आता 9 झाले. 0तनं 9 जातात का, नाही. मनाचा हातचा घ्या, पुढल्या घरात देऊन टाका. झाले किती, 10, 10तनं 9 गेले, 1 राहिला. आता शतकाची 8मधनं 2 गेले, 8मधनं 2 गेले, 6. ओके, चला नेक्स्ट उत्तर येत आहे 612. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, खालील कोणत्या आकृतीत किरणांची संख्या जास्त आहे. आता या ठिकाणी आकृती दाखवली नाही, अनावधानाने राहून गेलेली, तर तिथं आकृती टाकली जाईल. ओके, तर दुसऱ्या आकृतीमध्ये किरणांची संख्या जास्त आहे. चला पुढील प्रश्न 49वा हा प्रश्न. 50वा प्रश्न, समभुज त्रिकोणातील किती कोण काटकोन असतात. पहा समभुज त्रिकोण कशाला म्हणतात, की ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतात त्याला आपण त्रिकोण म्हणतो. या ठिकाणी हा समभुज त्रिकोण आहे. पहा हा तिन्ही बाजू सारख्या असणारा समभुज त्रिकोण आहे. याची पहा ही बाजू, या तिन्ही बाजू सारख्या असतात त्याच्या, त्यामुळं या तीनही बाजू सारख्या असतात. आणि या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश. या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 अंश असते. याचे 3 कोण आहेत, तिन्ही बाजू सारख्या आहेत याच्या, म्हणजे याचे तिन्ही कोणही सारखे असतात. नियम आहे त्रिकोणाचा, एक गुणधर्म आहे की त्रिकोणाच्या 3 बाजू ज्या बाजू सारख्या त्याच्यासमोरचे कोण हे देखील तिन्ही सारखे असतात. आणि तिन्ही कोणाची बेरीज 180 आहे आणि तिन्ही कोण सारखे. 180 भागिले 3 केलं तर प्रत्येक कोण 60 अंशाचा येणार आहे. काही कोण 60 अंशाचा, काही कोण 60 अंशाचा, या पद्धतीने अंश लिहिलं जातं. ओके, मग त्रिकोणाचे तिन्ही कोण, समभुज त्रिकोणाचे किती कोण काटकोन असतात. काटकोन कशाला म्हणतात, काटकोन ज्या त्रिकोणामध्ये एक कोण हा 90 अंशाचा असतो त्याला काटकोन म्हणतात. यात 90 अंशाचं किती कोण आहे, एकही नाही. ज्याच्यामध्ये समभुज त्रिकोणाचे किती कोण काटकोन असतात, तर 0, एकही कोण काटकोन नसतो. पुढे प्रश्न, 8 तास बरोबर किती मिनिटे. पहा 1 तास बरोबर 60 मिनिटे. 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग आपल्याला दिलेले 8 तास बरोबर, जिथे 8 तास, जे एकाची 8 पट झाली 8, याची ही 8 पट आहे. इकडे याची देखील काय करावी लागेल, 8 पट करावी लागेल. हुशार मुलगा असं करणार, इथं 8 पट केली, याची 8 पट, याला तुम्ही 8 केले. 8चं
8 वरचा हा शून्य अगोदर मांडून टाकले, म्हणजे 1 तास बरोबर 60 मिनिटे, मग 8 तास बरोबर याला गुणिले 8, हा शून्य मांडून टाकला खाली. गणित काय राहिलं? 6 गुणिले 8, 8 × 48, 480 मिनिटे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घेत आहोत, त्यामुळे आपल्याला कोणती अडचण येईल. या आकृतीचे नाव काय? एका बिंदूमध्ये निघून एकाच दिशेला अनंतापर्यंत जाणाऱ्या आकृतीला त्याला म्हणतात किरण. त्याला म्हणतात किरण. रेषा कशाला म्हणतात? रेषा दोन्ही बाजूला अनंतापर्यंत जाणारी याला रेषा म्हणतात. रेषाखंड दोन्ही बाजूला हा मर्यादित असतो, त्याला रेषाखंड. आणि कोण? एकाच बिंदूमधून 2 बाजूला जाणारे किरण यांनी तयार होणाऱ्या आकृतीला कोण म्हणतात. ओके, तर हा किरण आहे. पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, आवीजवळ 50 रुपयाच्या 5 नोटा, 5 रुपयाच्या 10 नोटा व 20 रुपयाच्या 4 नोटा आहेत, तर आवीजवळ किती रुपये? 50 रुपयाच्या 5 नोटा, 50 गुणिले 5. ओके, नंतर 5 रुपयाच्या 10 नोटा, 5 रुपयाच्या 10 नोटा, नंतर 20 रुपयाच्या 4 नोटा, 20 रुपयाच्या 4. आता गुणाकार तुम्हाला शिकवला आहे, आडव्या पद्धतीने आला पाहिजे. 50 गुणिले 5 करायचं, 5 0 0 5 5 25, किंवा हा शून्य मांडून टाकला, हा शून्य राहिलं काय गणित? शून्य मांडून टाकला राहिलं 5 गुणिले 5 5 5 25. आता 5 गुणिले 10 हा शून्य मांडून टाकला, एका खाली मांडायचं, राहिलं काय? 5 गुणिले 5 1 5. आता या ठिकाणी काय नाही, म्हणजे इथं काय लिहायची गरज नाही. मांडताना एक खाली एक, दशक खाली दशक. आता 20 रुपयाच्या 4 नोटा, हा शून्य मांडून टाका एका खाली, राहिलं काय गणित? 2 गुणिले 4, 4 दुणे 8, आणि याची बेरीज करायची. 0 5 5 10 8 1800, 8 4 2 3, किती आले? 380 रुपये. एकूण रक्कम झालेली 380. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, 11/17 या पूर्णांकाचे वाचन कसं? 11/17 याच्या पुस्तकानुसार म्हणलं 11/17 असं शब्दशः वाचन केलं जातं. आता गणितामध्ये थोडंसं 11/17 असं म्हणलं तरीही चालतं. 11 आणि पुढे छेद 17 असे वाचन केलं चालतं. पूर्वीच्या काळी याचं वाचन 11/17 असे वाचन केलं जात होतं. 11/17 म्हणजे 17 छेद नाही, 11/17. पर्याय क्रमांक 2 आहे. तर पुढील प्रश्न, 700 पैसे अधिक 200 पैसे बरोबर किती रुपये? 700 पैसे आणि पुढे आहे 200 पैसे. याचे पैसे झाले एकूण 700 200 900 पैसे, आणि मग याचे रुपये करायचे आपल्याला. 1 रुपया असतो, हा 1 रुपया हा जो सुट्टा केला तर त्याचे होतात 100 पैसे. म्हणजे 1 रुपया बरोबर 100 पैसे. मग आता इथं 900 पैसे आहेत, मग किती रुपये होतील? 9 रुपये. म्हणजे इथं 900ला 100ने आपल्याला भागावं लागेल. 900 भागिले 100 असं संक्षिप्त रूपामध्ये भागाकार. 2 शून्यला 2 शून्य गेले, 9/1 याचाच अर्थ 9 रुपये. उत्तर होणार आहे 9 रुपये. पर्याय क्रमांक 2. पुढे 1.5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? पहा, 1.5 किलोग्रॅम याचे ग्रॅम करायचे, म्हणजे आपल्याला मिली सेंटीडेसी गरज नाही आहे, ग्रॅम. लिटर मीटरची पण गरज नाही. ग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम आणि किलोग्रॅम. आता याचे किलोमध्ये 1.5 किलो, पहिलं 1 किलो याचे ग्रॅम दिले तर किती होतात बघा. ग्रॅमकडे 0 दिले, 1000 ग्रॅम होतात. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. आता 1.5 किलो आपल्याला 1.5 पोळी पाहावं. 1.5 पोळी म्हणजे 1 पोळी आणि अर्धी पोळी. मग 1 किलोग्रॅमचे 1000 ग्रॅम, मग अर्धा किलोग्रॅमचे 1000च्या निम्मे 500 ग्रॅम, म्हणजे एकूण किती झाले? 1.5 किलोग्रॅम. 1.5 किलोग्रॅम म्हणजे
1500 ग्रॅम. उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 1500 ग्रॅम. मंगेश सकाळी 11:15 वाजता शाळेत पोहोचला आणि सुरेश 12 वाजता शाळेत पोहोचला, तर मंगेश सुरेशच्या किती मिनिटे अगोदर शाळेत पोहोचला? 11:15 वाजता मंगेश 11:15 वाजता. पावणे याची पावणे 11 या 11ला पाव भाग कमी, 11 वाजायला पाव तास कमी. 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा असतो, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटाचा, पाव तास म्हणजे 15 मिनिटाचा. म्हणजे 11:15 वाजता म्हणजे 10:45 तो शाळेत पोहोचला. आणि मंगेश आहे सुरेश हा 12 वाजता शाळेत पोहोचला. हा सुरेश आहे, हे तास मिनिटं झाले का? हे तास मिनिट. हा पोहोचलेला आहे 11:15 10:55 सुरेश पोहोचलेला आहे 12 वाजता, हे 12:00 आहे. आणि मग हा किती मिनिटं अगोदर पोहोचले? या 12च्या अगोदर किती अगोदर तो वेळ पोहोचला? म्हणजे 12मधनं 10 वजा करता येते, असे करता येते. आता एक तास मिनिटामध्ये वजाबाकी आपल्या नेहमीच्या वजाबाकीसारखी नसते. आता 0 मिनिटातनं 55 मिनिटं जात नाही, मग 55 मिनिटातनं 0 मिनिटं घालवायची नाही, तर इथून 1 तास सुट्टा करायचा. इथं 12 तास आहे, त्यातले 1 तास काढायचा. यातलं 1 तास घेतलं की इथं 2 आहे, तिथले गेला 1 तास राहिला. मी एका तासाची मिनिटं किती होता? 60 मिनिटं. मग या ह्याच्यामध्ये 60 मिनिटं मिळवली. अगोदर 0 मिनिटं, त्या 60 मिनिटं मिळवली, 60 मिनिटं झाली. 60 मिनिटामधनं 55 मिनिटं घालवायची. मग इथं आपली पद्धत 0तनं जात नाही, मनाचा सगळ्या पुढल्या घरात द्या. 10तनं 5 गेले, 5 राहिले. 6मधनं 5 गेले, 1 राहिले. आणि इथे 11मधनं 10 गेले, 1. म्हणजे 1 तास 15 मिनिटं हा अगोदर पोहोचला. 1 तास 15 मिनिटं. म्हणजे 1 तास आणि 15 मिनिटं म्हणजे किती लवकर? 1 तास आणि 15 मिनिटं म्हणजे किती वेळ? 1 तास बरोबर 60 मिनिटे. 1 तास बरोबर 60 मिनिटे. आणि वरची किती आहे? 15 मिनिटे. म्हणजे 60 अधिक 15 म्हणजे किती मिनिटे झाले? 60 अधिक 15 75 मिनिटे लवकर पोहोचले. किती लवकर पोहोचलेला आहे? 75 मिनिटे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता हुशार मुलगा काय करेल? 11:15 वाजता 12 वाजेपर्यंत हा 11:15 वाजता पोहोचला आणि तो 12 वाजता. 11:15 वाजता 11 वाजेपर्यंत 15 मिनिटं आणि 11 ते 12 1 तास. 1 तास म्हणजे 60 मिनिटं. हे 15 मिनिटं 60 मिनिटं 75 मिनिट. ओके विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घ्यायचे आहे. तर उत्तर 75 मिनिटं येणार आहे, बरोबर आहे. चला पुढे पहा. या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकांची वजाबाकी दिलेली आहे. 19/21 वजा 7/21 वजा 2/21. पहा एक केलं. अगोदर ही क्रिया केली. छेद सारखा असेल तेव्हाच ही वजाबाकी करता येते. छेद सारखा नसेल तर करता येत नाही. छेदाची वजाबाकी वगैरे करायची नसते. मी एकदाच लिहायचं या दोघांबद्दल. आणि 19मधनं 7 गेले, पुढं आहे तसे 2/21. फक्त एवढंच करतो. 19मधनं 7 गेले, 12/21 आणि त्यातनं 2/21 वजा करायचं. पण आता या दोघांचं करायचं. छेद सारखा आहे 21 लिहा आणि 12मधनं 2 गेले, 12मधनं 2 गेले 10/21. उत्तर किती येणार आहे? 10/21. पर्याय क्रमांक 2. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पहा. खाली कोणती आकृती रेषेची नाही? रेषेची नाही म्हणजे इथं पहा, इथे जेव्हा नकार असतो ना तेव्हा मुलं फसतात. म्हणून इथं कोणती, ही कशाची आहे, ही कशाची आहे पाहू आपण. पहिली आकृती पहा. म प या पद्धतीनं दिलेली आहे. म प ही काय आहे? म प ही रेषा आहे. ही रेषा म प किंवा रेषा प म दोन्ही पद्धतीनं म्हणू शकता. दुसरी काय? य र. पहा ही य र
यालाही म्हणतात रेषा, दोन्ही बाजूला बाण आहे जी रेषाचा आहे। याचं वाचन करताना रेषा य र म्हणा किंवा रेषा र य म्हणा, दोन्ही चालेल। तिसरी पहा बरं, क ख पाहिजे, क ख याचं वाचन करताना ही रेषा नाही आहे, कारण एका बाजूला ही पहा नाही, दोन्ही बाजूला ती क ख पहा या ठिकाणी हा रेषाखंड आहे। या रेषाखंडावरती क ख बिंदू, हा रेषाखंड क ख हा रेषाखंड आहे, ही रेषा नाही। हा रेषाखंड का म्हणतात याला? अरे याला दोन्ही बाजूला बाण नाही, बाण असेल तर याला रेषा नाही। बाण म्हणजे लिमिटेड आहे, इथपर्यंत याच्या पुढेही जाऊ शकत नाही। बाण असेल तर ती जागा, म्हणजे याला रेषाखंड म्हणतात, सेगमेंट, आणि याला रेषा म्हणजे लाईन म्हणतात। आणि चौथं पहा ब भ, ब भ ही देखील रेषा आहे, लाईन रेषा। मग यात कोणती रेषा नाही आहे? पर्याय क्रमांक 3 ही रेषा नाही, बाकीच्या सर्व रेषा आहेत। पर्याय क्रमांक 3 येणार आहे। पुढे काही चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा। चुकीचं विधान कोणतं आहे पहा, चौरसाला 6 बाजू असतात, चौरस 4 बाजू असणारी, 4 कोण असणारी, 90 अंशाचे असणारी, 4ही कोण समान असणारे आकृतीला चौरस म्हणतात। 6 बाजू असतात हे चुकीचं आहे। पहिलं, आयताला 4 शिरोबिंदू असतात। पहा या ठिकाणी चौरस आपण इथं दाखवतो, आपण या चौरसाला 4 बाजू असतात, 4 कोण असतात, 4ही कोण 90 अंशाचे असतात, म्हणून याला आपण 90 अंशाचे कोण आहे म्हणून याला चौरस आपण म्हणतो। याला 6 बाजू असतात का? नाही, मग पहिलं चुकीचं आहे। दुसरा, आयताला 4 शिरोबिंदू असतात, आयत आहे याच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात आणि 4ही कोण 90 अंशाचे असतात। याची 4ही बाजू नाही, याच्या फक्त समोरासमोरील बाजू सारख्या असतात। या आकृतीला आयत म्हणतात। याला शिरोबिंदू किती आहेत? इथे ए बी सी डी, याला 4 शिरोबिंदू बरोबर आहे। आयताचे सर्व कोण काटकोण असतात, हे आयताचे 4ही कोण 90 अंशाचे असतात, हेही बरोबर आहे। चौरसाच्या बाजू सर्व बाजू समान लांबीच्या असतात, या 4ही बाजू समान लांबीच्या असतात, हेही बरोबर आहे। चुकीचं कोणतं आहे? तर चुकीचं पहिला आहे, चौरसाला 6 बाजू असतात, हे चुकीचं आहे। पुढे प्रश्न पहा, 7258 भागिले 6 दोन्ही पद्धतीने शिकवतो पहा। 7258 भागिले 7 पहा, आपल्या पद्धतीमध्ये थोडंसं, शाळेच्या पद्धतीमध्ये आमच्या इथं पद्धतीमध्ये थोडासा फरक आहे। इथं आपण आडवी रेष म्हणून पहिली संख्या काठवरून उतरून घेतो, जी कोणती संख्या उतरून घेतली हे लक्षात येतं किंवा आपल्याला संक्षिप्त रूपमध्ये करण्यासाठी सोपं जातं। मी पहिल्यांदा 7 घेतले उतरून, 7च्या पाड्यात 7 आहेत का? आहेत। किती वाजता? पहिल्या, मी भाग त्याच्यावरती जाणार आहे, जी संख्या उतरून घेतली त्यावर। 7च्या पाड्यात पहिल्या स्थानी 7 आहे, म्हणून खाली 7 मांडा, यांची करा वजाबाकी, 7 मधनं 7 गेले 0 राहील। पुढे काठ म्हणून दुसरी संख्या उतरून घ्या, अशी दाखवा किंवा काठ म्हणून उतरून दुसरी संख्या 2, 7ची संख्या 2 झाली। 7च्या पाड्यात 2 आहेत का? नाही, 2 पेक्षा लहान 0, 0 सर्व पाड्यांमध्ये असतो। कुठे असतो? 0 असतो। फक्त आपण म्हणत नाही, आपण सुरुवात करतो 7 1 7 असतो। कधी म्हणताना पाडा म्हणलाय 7 0 0 5 0 0 नाही म्हणत, आपण 1 पासून सुरू करतो, पण प्रत्येक पाड्यात 0 असतो। कुठं असतो? 0 असतो। मग 0 पेक्षा लहान, तर 7च्या पाड्यात 0 असताना 0 यांची करायची वजाबाकी, 2 मधनं 0 गेले 2, पुढची संख्या उतरून घ्यायची 5, इथे उतरून घेतली संख्या झाली 25। 7च्या पाड्यात 25 आहेत का? नाही, 25 पेक्षा लहान 21, किती वाजतानी? तिसऱ्या, भाग लागेल 3चा। 7च्या पाड्यात तिसऱ्या स्थानी 21, यांची करायची वजाबाकी, 5 मधनं गेले 4, 2 मध्ये 2 गेले 0। असं करण्याऐवजी 25 मधनं 21 देऊन टाकले, 21च्या पुढे 22 23 24 25 4 आहे। पुढे उतरून घ्यायचे 8, कुठली संख्या उतरून घेतली? 8, संख्या झाली 48। 7च्या पाड्यात 48 आहेत का? पहा, नाही, 48 पेक्षा लहान 42, किती वाजतानी? 6ला, भाग लागेल 6चा। 7च्या पाड्यात 6व्या स्थानी 42, 48 मधनं 42 गेले, बाकी राहिले 6।
ओके. मग आपल्याला विचारले भागाकार किती. 1036 या ठिकाणी भागाकार येणार आहे 1036. ओके. या ठिकाणी प्रश्न चुकलेला आहे, त्याचे पर्याय दुरुस्त केले जातील किंवा गणित दुरुस्त केलं जाईल. पहा इथं काय उत्तर 104 दिलेलं आहे. म्हणजे 104 घेतलं तर 728. इथे मध्ये 5 आलेला आहे. ज्या ठिकाणी ही दुरुस्ती करावी लागेल 728 भागिले 7 तिसरीच आहे, त्यामुळे हे गणित येणार नाही आहे. इथं चुकून छापलं गेलेलं आहे, ती दुरुस्ती करू आपण. 728 भागिले 7 करूया. हा प्रश्न क्रमांक 61 आहे. पहा आपण त्या पद्धतीने 7च्या पाड्यात पहिला काट म्हणून 7 उतरून घेतले. 7च्या पाड्यात 7 पहिल्याच आणि 7 1 7 7 मधलं 7 गेली 0. पुन्हा काट म्हणून उतरून घेतले 2. संख्या 2 झाली. 7च्या पाड्यात 2 नाही आहे, 2 पेक्षा लहान 0. किती वाजतानी 0. 7च्या पाड्यात 0 वाजतानी 0. 2 मधनं 0 गेले 2 राहिले. पुन्हा काट म्हणून उतरून घेतले 8. संख्या झाली 28. 7 चौक 28. 28 मधनं 28 गेले, बाकी 0 राहिले. भागाकाराला 104. उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. चला ओके. धन्यवाद मित्रांनो. या पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घेतोय. आता हा संक्षिप्त रूपामध्ये भागाकार आमची मुलं कसं लावतात. आमचा गण्या काय करतो पहा. 728 भागिले 7. 728 भागिले 7 आमचा गण्या कशा पद्धतीने करतो पहा. पहिल्यांदा काट मारून घेतो. उतरून घेतले 7. 7च्या पड्यात हे जे केलेलं आहे हेच तो शॉर्टमध्ये करतो. 7च्या पड्यात 7 आहेत का. आहेत. किती असताना पहिल्या भाग लागेल 1चा. खाली किती किती. 7च्या पड्यात पहिल्या साली 7 म्हणजे 7 मधनं 7 गेले, बाकी 0 राहिले. वर्ण काठ म्हणून उतरून घेतले 2. 0च्या पुढे 2 घेतले 2 होता. 7च्या पड्यात 2 आहेत का. नाही. 2 पेक्षा लहान 0. किती असताना 0 भाग लागेल 0चा. खाली किती किती गेले. 2 आत 0 गेले 2 राहिले. 2 उतरून घेतले 8. 2 8 28. 7च्या पड्यात 28. चौथ्या स्थानी भाग लागेल 4. 7 चौक 28. खाली 28 मधून 28 गेले, बाकी 0 राहिले. 7 1 7. उत्तराला 104 अंशाचे ते म्हणजे 104. या पद्धतीनं आमची सगळी मुलं करतायत. नक्की छानपैकी त्यांना लक्षात येत आहे. चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न आपण पाहूया. 30 मिनिटे बरोबर टिंबटिंब सेकंद. 30 मिनिटे पहा या ठिकाणी 30 मिनिटे बरोबर टिंबटिंब सेकंद. आता 1 मिनिट बरोबर किती सेकंद होतात हे माहीत पाहिजे. 1 मिनिट 60 सेकंदाचा 1 मिनिट. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 60 सेकंदाचा 1 मिनिट. मग इथं आपल्याला किती मिनिटं आहे पहा. 30 मिनिटे. म्हणजे या एका मिनिटाचे आपल्याला काय करायचे 30 मिनिटं पहिले. म्हणजे याची 30 पट झाली. या 60ची पण 30 पट करावी लागेल. म्हणजे 30 गुणिले 60. 30 गुणिले 60. हा गुणाकार जेव्हा आपल्या पद्धतीने करतो तेव्हा शून्याने गुणण्याऐवजी एकक स्थानीचा हा 0, त्या एकक स्थानचा 1 0, हे 2 0 खाली मांडून घ्या. गणित काय राहिलं 3 गुणिले 6. 6 18. 1800 सेकंद होती. हा गुणाकार एवढा सोपा होतो जेव्हा उत्तर येणारे 1800 सेकंद. चला पुढील गणित. 8 अंश छेद 17 या पूर्णांकाचे लेखन कसे करावे. 8 अंश याला अंश म्हणतात आणि छेद 17. म्हणजे आता 8 अंश छेद 17 कोणत्या पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 4. 8 अंश छेद 17. चला पुढील प्रश्न पहा. एका वर्तुळाचा व्यास 12 सेंटीमीटर तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. पहा एका वर्तुळाचा व्यास आहे तो 17 सेंटीमीटर आहे. आता एका वर्तुळाचा व्यास दिलेला आहे 17 सेंटीमीटर तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती. सॉरी वर्तुळाचा व्यास 12 सेंटीमीटर आहे. हा व्यास म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून वर्तुळाच्या परिघावर 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला व्यास म्हणतात. हा व्यास आहे 12 सेंटीमीटर.
आणि मग यातली त्रिज्या विचारलेली आहे आपल्याला. या व्यास म्हणजे इथून इथपर्यंत हे आणि इथून इकडे तेवढंच अंतर आहे. कारण वर्तुळ म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून समान अंतरावरील असणाऱ्या बिंदूच्या संचाला परीघ म्हणतात. मग हा वर्तुळाच्या त्रिज्येपासून हा परीघ आणि वर्तुळाच्या त्रिज्येपासून हा परीघ सारखाच आहे. म्हणजे एकूण 12 आहे. म्हणजे त्याच्या निम्मे हे किती होणार आहे? 6. म्हणजे त्रिज्या किती होणार आहे? 6 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. सोबतच्या आकृतीतील जो चौकोन आहे त्याचा प्रकार कोणता? आता याच्या खाली पहा, समोरासमोर बाजू सारख्या दिसत आहे म्हणजे हा काटकोन. या समोरासमोरील बाजू सारख्या आहे. या बाजूच्या समोरची ही बाजू सारखी आहे. या बाजूची लांबी रुंदी या बाजूची सारखी आहे. समोरासमोरील बाजू सारख्या असणारे चारी कोन 90 अंशाचे असणाऱ्या या आकृतीला म्हणतात आयत. या आकृतीला म्हणतात आयत. तर उत्तर येणारे हा प्रकार आहे आयत. आणि चौरस कशाला म्हणतात? ज्याच्या चारही बाजू सारख्या आहे, चारही कोन सारखे आहे, याला चौरस म्हणतात. तर समभुज चौकोन तो वेगळ्या प्रकारचा, आता तुम्हाला तिसरीला अभ्यासाला नाही आहे. चारही बाजू सारख्या आहेत पण कोन याचे काटकोन नसतात, त्याला समभुज चारही कोन फक्त सारखे असणारे. आणि पतंग आपण उडवतो तो पतंग आपण बघितलेला आहे. हा पतंग आहे. ही आकृती आहे ती पतंगाची. याचे प्रॉपर गुणधर्म आपल्याला गरजेचे नाही, याची फक्त नावं लक्षात आपली पुरेशी. पुढील प्रश्न पहा. 45 मोठे 40 याचे बरोबर वाचन काय करा? पहा याचं वाचन कशा पद्धतीनं करायचं? 45 आणि ते 40 मोठे कोणते? याचं वाचन 45 मोठे, जी मोठी संख्या तिकडे शिल्लक केलेली असते. 45 मोठे, 45 मोठे 40 पेक्षा, 45 मोठे 40 पेक्षा. ते जर असं असतं 37 आणि इकडे असते तिथे हे लहान आहे पहिली संख्या, मग इथे लिहिलं असतं आपण 37 लहान 50 पेक्षा. अगोदरची संख्या वाचायला करते, असं उलट नाही केलं 40 लहान 45 पेक्षा असं नाही. अगोदर मी ते 45 मी 45 कसे मोठे, 45 मोठे 40 पेक्षा. इथे 37 लहान 50 पेक्षा. मी तर 45 मोठे 40 पेक्षा, 45 मोठे 40 पेक्षा. पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढे 5 किलोग्रॅम भेंडीचे प्रत्येकी अर्धा किलोग्रॅम वजनाची किती ढेक तयार होती? आपल्याकडे 5 किलोग्रॅम भेंडी आहे, त्याच्या अर्धा किलोग्रॅमची आपल्याला ढेक करायची. मग ते किलोग्रॅम आहे, त्याचे ग्रॅम मध्ये केले तर किती होईल आपल्याला? पहा ग्रॅम, डेका, हेक्टो आणि किलो. पहा हे व्यवहारातलं गणित आहे, हे पुस्तकामध्ये गणित नाही. 5 किलोग्रॅम याचे ग्रॅम केले तर 5000 ग्रॅम होते. आणि अर्धा किलोग्रॅम म्हणजे काय? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम होते. मग अर्धा किलोग्रॅम म्हणजे 1000च्या निम्मे 500 ग्रॅम. 500 ग्रॅमचे ढीग करायचे. आपल्याकडे भेंडी 5 किलो म्हणजे 5000 ग्रॅम. मग 5000 भागिले 500 हा भाग टप्पा, या 2 शून्याला 2 शून्य गेले आणि 5 एके 5 5 10 50 जे 10 ढीग होते 500 ग्रॅमचे, जे अर्धा किलोचे 10 ढीग तयार होते. हे सरावाने शक्य होतं. आपण व्यवहारात आपण जर पप्पांबरोबर मम्मीबरोबर बाजारात गेलो की कसं घेतलं जातं, कसं माप केलं जातं, कसं वजन केलं जातं, त्याचे दर कसा काढला जातो, किलोचा सांगितला तर पावशेरचा कसा, पावशेरचा सांगितला तर किलोचा किती, हे आपल्याला सरावाने यासाठी मंडईमध्ये गेलं पाहिजे, बाजारामध्ये गेलं पाहिजे. 542 या संख्येची विस्तारित मांडणी कशी करा? 542 या संख्येची विस्तारित मांडणी. 5ची स्थानिक किंमत 5 शतक आहे, 5 45 किती अंक आहेत? 2 2 शून्य. हे 5ची स्थानिक 5 शतक म्हणजे 500. 4ची स्थानिक किंमत 4 दशक, म्हणजे नंतर एक संख्या म्हणजे 1 शून्य. 4 दशक म्हणजे 40 आणि 2
दोन एकक आहे म्हणजे 2, त्यानंतर कोणती संख्या नाही म्हणून 2. 500 अधिक 40 अधिक 2, 500 अधिक 40 अधिक 2 पर्याय क्रमांक 3. भाज्य 78, भाज्यात 9 असल्या बाकी किती? भाज्य याला म्हणतात, भाज्य ज्या संख्येने भागतो त्याला म्हणतात भाज्य. वरती जे उत्तर येतं त्याला भागाकार आणि खाली जे लिहितो त्याला म्हणतात बाकी. इथं गणित काय आहे? भाज्य 78 आहे, भाज्य 78 आहे आणि भाजक आहे 9 आहे. म्हणजे 78ला 9ने भागायचं. 78ला जर तुम्ही 9ने भागलं तर आपल्याला विचारलं बाकी किती? 9च्या पाड्यात 78 आहे का? 78 पेक्षा लहान 9 8 72. 9च्या पाड्यात 8 असताना 78 पेक्षा लहान 72 संख्या. याची वजाबाकी केली, 8तनं 2 गेले, 6 7तनं 7 गेले, 0. बाकी किती राहणार आहे? 6. आपल्याला हेच विचारलंय गणितात की बाकी किती राहील? बाकी 6 उरणार आहे. पुढे अर्धा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? पुन्हा पुन्हा त्या पद्धतीची गणितं येतात. आता सेंटीमीटर आहे, सेंटी, डेसी आणि मीटर. आता एका मीटरच्या अगोदर सेंटीमीटर करा. 1 मीटर असेल तर सेंटीमीटर किती होती? 100 सेंटीमीटर. 1 चपाती 1 रुपयामध्ये सुट्टी केली 100 पैसे. तसे 1 मीटरमध्ये सुट्टी केली 50 सेंटीमीटर. मग अर्धा मीटर 1च्या निम्मे अर्धा म्हणजे अर्धा मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होती? 50 सेंटीमीटर. चला पुढील प्रश्न पहा. एप्रिल महिन्याचे दिवस किती? इथं म्हणजे आता बघायचं. जानेवारी उंचवटे आले की 31, खड्ड्यात गेले की 30. फक्त त्याला फेब्रुवारी अपवाद आहे. फेब्रुवारी 28चा असतो, लीप वर्ष असतं ते 29चा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल खड्ड्यात गेला म्हणजे एप्रिल महिना किती दिवसाचा असेल? 30 दिवसाचा. एप्रिल महिना 30 दिवस. पुढे आयताचे किती कोण काटकोन असतात? आयत आपण काढतो. या आयताचे किती कोण काटकोन असतात? आयताच्या समोरासमोर बाजू एकरूप असतात, पण सगळे कोण, चारही कोण हे 90 अंशाचे असतात म्हणजे काटकोन असतात. हे किती कोण आहेत 90 अंशाचे? 4. काटकोन किती आहे? 4 काटकोन आहे. म्हणजे चारही कोण आयताचे 4 कोण काटकोन असतात. या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. आता ते दुरुस्त करावं लागेल. ते दुरुस्त करेल मी. प्रश्न क्रमांक 72. चला पुढे 73वा प्रश्न आहे. 7/19 वजा 3/19. 7/19 वजा 3/19. छेद सारखा असेल तेव्हाच अपूर्णांकाची वजाबाकी बेरीज करता येते. इथे छेद सारखा आहे, एकदाच लिहा आणि मग वरती 7 वजा 3. 7 मधनं 3 गेले 4/19. उत्तर येणार आहे 4/19. पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढील प्रश्न पहा. 74 आणि 75 साठी चित्ररूप माहिती आहे आणि या चित्ररूप माहितीवरती आपल्याकडे मुलीकडे असणाऱ्या खेळण्यांची संख्या दर्शवलेली आहे. यावर प्रश्नांची उत्तरे पहा. प्राजक्ताकडे किती खेळणी आहे पहा. खेळणी 1 2 3 4 5. इथं काय प्रमाण वगैरे दिलंय का? नाही. म्हणजे प्राजक्ताकडे किती आहे? 1 2 3 4 5. प्राजक्ताकडे 5 खेळणे. प्रणालीकडे 1 2 3 4 आहे. ही प्राजक्ताकडे 5 आहे. प्रणाली नावं सारखीच असतात, तुझा गोंधळ करण्यासाठी आपण फसायचं नाही. आणि प्रणिती, या प्रणितीकडं 2 खेळणी. आता प्रश्न व्यवस्थित. प्रणालीकडे प्रणितीपेक्षा किती खेळणी जास्त आहे? प्रणालीकडे प्रणितीपेक्षा किती खेळणी जास्त? या प्रणालीकडे प्रणितीपेक्षा किती खेळणी जास्त? हिच्याकडे 2 आहे, तिच्याकडे 4 आहे. हिच्यापेक्षा किती जास्त आहे? 4 मधनं 2 गेले 2 जास्त आहे. जे उत्तर येणार आहे 2 जास्त आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. चौथं. प्राजक्ताकडे एकूण किती खेळणी आहे? आता प्राजक्ताकडे किती खेळणे? 5 खेळणे आहेत. प्राजक्ताकडे 5 खेळणे. पर्याय क्रमांक 4.
ओके, धन्यवाद मित्रांनो. या पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्नपत्रिका बारकाईने, प्रत्येक प्रश्न टू प्रश्न अगदी बारकाईने समजून घेणार आहोत. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील तासिकेला. धन्यवाद.